शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ आणि धमकी. महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांची जीभ घसरली. मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळा. महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही. शिवीगाळ प्रकरणावर संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. तर कायदेशीर लढाई लढणार प्रकाशक प्रशांत आंबी आक्रमक. कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तीव्र संताप. सामाजिक संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन. गायकवाडांच्या विरोधात तक्रार दाखल करणार अटकेची ही मागणी. पहिल्या टप्प्यात बंपर वोटिंग. सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 90% मतदानाची नोंद. तर तामिळनाडूमध्ये सुद्धा 5 वाजेपर्यंत 82.24% मतदान. दिलंय विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक. मतदानापूर्वी दादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. 2029ला मी उमेदवार व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जय पवारांकडनं निवडणूक लढण्याचे संकेत. तर बारामतीमध्ये 2029ला जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते. रोहित पवारांचं भाष्य. आता पवार विरुद्ध पवार अशी लढाई नको, तशी आमची इच्छाही नाही. युगेंद्र पवारांची भूमिका. तर कुटुंब म्हणून एकत्र राहायला पाहिजे. जय पवारांचं भाष्य. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 5 वाजेपर्यंत 50.68% मतदान. वडील सोबत नाहीत पण आशीर्वाद पाठीशी. अक्षय कर्डिलेंकडनं विजयाचा विश्वास व्यक्त. शरद पवारांना ब्रिज कँडी रुग्णालयामधून डिस्चार्ज. पवारांची प्रकृती उत्तम. सध्या डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला. 10 ते 12 दिवसात महाराष्ट्र दौरा सुरू करणार. रोहित पवारांची माहिती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा. येणाऱ्या काळामध्ये तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. रोहित सिंगला अटक झालीच पाहिजे. जय पवारांची आक्रमक भूमिका. तर अपघाताचा अहवाल 3-4 आठवड्यामध्ये येईल यावर शंका. सरकार VSRच्या मालकाला वाचवते. रोहित पवारांचा आरोप. सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना क्लीन चिट. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून प्राजक्त तनपुरे देखील दोषमुक्त. ईडीचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला. सुनेत्रा पवारांमुळे रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांना क्लीन चिट. सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचा आरोप. तर पत्राचाळ घोटाळ्यामध्ये राऊत बेलवर बाहेर आले. नवनाथ बन यांचा निशाणा. बंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये 6 मे पर्यंत खरातची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. SIT 6व्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा मागणार. राज्यामध्ये पुढील 3 दिवस वादळी पावसाचं संकट. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट. विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता. राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा तडाखा. धाराशिवमध्ये 9 एकर पपई बागा जमीनदोस्त. सोलापुरात काढणीला आलेली 2 एकर केळी वादळी वाऱ्यानं भुईसपाट. तर लातूरमध्ये आंबा पिकाचं नुकसान. पंचनाम्याची मागणी. राज्यामध्ये उन्हाचा कहर. अकोल्यामध्ये सर्वाधिक 11 बाधितांसह राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या 39 वर. आरोग्य विभाग सतर्क. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.